स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. त्यांचं मूळ स्थान कोणतं, ते कुठून आले, याचं ठोस उत्तर आजही कोणाकडे नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, इसवी सन 1856च्या सुमारास महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे एक दिव्य पुरुष प्रकट झाले. कोणी म्हणतं ते अचानक प्रकट झाले, कोणी म्हणतं ते कर्दळीवनातून आले, तर काहींच्या मते ते हिमालयातून दक्षिणेकडे आले होते. पण अक्कलकोटमध्ये एके दिवशी वडाच्या झाडाखाली एक तेजस्वी, दीर्घ दाढी असलेले, डोळ्यांत करुणा आणि तेज असलेले महापुरुष बसले होते. लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांच्या दर्शनाने लोकांच्या मनातील शंका, भय, दुःख क्षणात नाहीसं होत होतं. त्या दिवसाला आज आपण स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून साजरा करतो. स्वामी समर्थांनी कधी स्वतःला देव म्हटलं नाही. ते साधेपणाने म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते साधेपणाने म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी अक्कलकोटमध्ये अनेक चमत्कार केले. अंधांना दृष्टी, गरिबांना आधार आणि अहंकारी लोकांना नम्रता दिली. त्यांच्या प्रकट दिनानिमित्त भक्त आजही नामस्मरण, पूजा, अन्नदान आणि भजन करतात.